नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आता भरपूरच थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये केस आपले खूप गळतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त त्रास जो असतो तो म्हणजे डॅन्ड्रफचा। या दिवसामध्ये डॅन्ड्रफ केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात होतो। तर आज मी त्याबद्दलच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर अजिबात डॅन्ड्रफही होणार नाही आणि एकही केस तुमचा जो आहे तो अजिबात गळणार नाही। तर इथं मी तांदळाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे 1 चमचा समप्रमाणामध्ये। तर ते पीठ आपल्याला केसांमध्ये कसं लावायचं तेच मी तुम्हाला सांगते। तर केस मी विचारून घेतलेले आहे आणि अजिबात त्यामध्ये गुत्ता वगैरे काहीच नाही आहे। असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि आपल्या केसांमध्ये आतमध्ये स्कॅल्पला जे आहे ते व्यवस्थित लावायचं। म्हणजे जे काय आहे ना तर आपल्या केसांमधला जो कोंडा आहे, डॅन्ड्रफ आहे, तो ब्रशने साह्याने असं थोडंसं हे करून, खूप जास्त पण घसायचं नाही, थोडासा ब्रश लावायचा। एखादा जुना वगैरे ब्रश असतो ना तर तो ब्रश घ्यायचा आणि बघा मी सगळीकडून जिथं जिथं जास्त प्रमाणामध्ये डॅन्ड्रफ आहे, कोंडा आहे ना तर तिथं लावून घेते। लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी, मी इथं लावून घेते बघा या पद्धतीने। आणि त्यानंतर एक ब्रश घ्यायचा, आपला ब्रश करायचा जो दात घासायचा ब्रश असतो तो जो जुना वगैरे असेल तर बघा इथं माझ्याकडनं पीठ पण सांडून गेलं। तर इथं समोरच्या साईडला जास्त डॅन्ड्रफ होतो आणि तो मग चेहऱ्यावरती येतो। जास्त तर होतच नाही माझ्या केसांमध्ये, शक्यतो ड्राय जर असेल ना तर मग इतकं काही होत नाही। तर पण आपले केस पण कोरडे पण खूप होतात या दिवसात। तर आंघोळीच्या आधी ना अर्धा तास हे असे करायचे। तर ज्या होम रेमेडीज आहेत, बाहेरचे किती पण प्रोडक्ट आपण महागाचे यूज केले ना तर त्याचं काही जास्त असर होत नाही आणि एवढे पैसे पण खर्च करावे लागतात आणि आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना तेवढं तर पॉसिबल होत नाही। त्यापेक्षा घरगुती होम रेमेडी ज्या केल्या ना तर त्या पण खूप इफेक्टिव्ह होतात। बघा असं ब्रशच्या साह्याने ना थोडंसं घसून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त पण नाही, एकदम आल्लद करायचं। म्हणजे काय होतं ना तो कोंडा निघून जातो आणि केस धुतल्यानंतर पूर्णच्या पूर्ण पिठामुळे काय होतं आपल्या केसातला कोंडा जो आहे ना तो निघून येतो। बघा असं ब्रशनी ना करून घ्यायचं। ही पण खूप चांगली टिप्स आहे कोंडा काढण्याची, डॅन्ड्रफ काढण्याची आणि खरंच निघतो। आणि बघा तुम्हाला दाखवते इथं काहीच नाही राहत, पिठासोबत निघून येतो सगळं सर्व। आणि ब्रशनी घसल्यामुळे काय होतं थोडाफार जरी असेल ना तर तो जो केसांना लटकलेला वगैरे असतो तो निघून येतो। आणि तेल नाही लावायचं केसांना, मी लावलेलं होतं रात्री त्यामुळे थोडंफार आहे, पण तेल लावायचं नाही। तेल नसले ना तर पटकन निघतो। बघा आता सगळं जे होतं ते काढून घेतलेलं आहे मी। तर आता तुम्हाला दुसरी एक स्टेप सांगते। तर हे ते 1 दिवस झालं तर त्यानंतर केस धुवून टाकायचे आणि मस्त थोडंसं सकाळच्या उन्हामध्ये सुकवायचे आणि व्हिटॅमिन D3 पण घ्यायचं। म्हणजे कसं आपले केसही सुकतात आणि D3 पण मिळतं, ते पण आपल्या बॉडीसाठी महत्त्वाचंच असतं। आणि त्यानंतर आता मी दुसरी एक तुम्हाला होम रेमेडी सांगणार आहे, ती पण आपल्या केस वाढीसाठी, ड्राय केसांसाठी, कोंडा वगैरे झालं तर त्यासाठी आहे। तर बघा माझे केस मी तर आता दिवाळीच्या वेळेस कट केलेले आहे, पण मग एवढे काही खूप जास्त पहिले गळत होते, त्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे। तर ह्या होम रेमेडीचा यूज करून किंवा मग मी ते तेल बनवलेलं आहे तर ते तेलाचा यूज करून तर इथं मी दही घेतलेलं आहे। फक्त आपल्या केसांना ना 1 तासभर आधी जे आहे ते दही लावायचं, चांगलं स्कॅल्पला आतमध्येपर्यंत लागलं गेलं पाहिजे। दह्यामुळे काय होतं आपले केस आहे ना जे एकदम सॉफ्ट सिल्की होतात आणि दुसरं म्हणजे आपला डॅन्ड्रफही जातो, कमी होऊन जातो, लगेच फरक पडतो। तुम्ही 2-3 वेळेस जरी यूज केले ना 8 दिवसाला, म्हणजे महिन्यातून 4-5 जरी वेळेस यूज केलं ना तर खूप फरक पडतो आणि एकदम सॉफ्टही होतात। तुम्ही यामध्ये अंडं पण लावू शकतात, पण मी नाही टाकत, कधी टाकलेलं पण नाही आणि मी लावत पण नाही, कारण आम्ही व्हेजिटेरियन आहोत असंही, आणि ते मला त्याचा स्मेल पण इतका काही सहन होत नाही त्यामुळे। नाहीतर तुम्ही अंडं पण यामध्ये टाकून लावू शकतात। तर बघा इथं मी सगळ्या केसांना जे आहे तर दही जे आहे तर ते लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी। बघा समोरच्या साईडला जे केस होते आतमध्ये, खालच्या बाजूला जे सगळीकडे लागले गेले पाहिजे, तरच आपल्या केसांना जो आहे इफेक्ट जो आहे ना तर तो चांगला होईल। नाही तर अजिबात काही उपयोग होत नाही वरच्यावर लावून। आतमध्ये जे आपलं स्कॅल्प आहे ना त्याला लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित। बघा पुढच्या साईडला लागलं समोरच्या, तर पाठीमागच्या साईडला पण लावून घेते। बघा पूर्ण असं दही जे आहे ना व्यवस्थित छान लावून घ्यायचं। आणि दही हे अँटीऑक्सिडंट आहे, शिवाय त्यामध्ये सायट्रिक ॲसिड पण आहे, तर खूप सारे फायदे दह्यामुळे आपले केस सिल्की होतात, सॉफ्ट होतात, त्यानंतर डॅन्ड्रफही जातो, असे बरेचसे फायदे जे आहे तर दह्याचे आहेत। तर आता मी सगळ्या केसांना लावून घेतलेलं आहे बघा जवळपास, आणि आता असेच केस बांधून ठेवणार आहे 1 तासभर असंच ठेवल आणि त्यानंतर मग आंघोळ करून केस धुवून काढेल। आणि केस धुवायला आहे ना जे आहे ना
खूप जास्त कडक पाणी घ्यायचं नाही, कारण थंडी आहे आणि आपण म्हणतो केस धुवायला झालं किंवा मग आंघोळीला झालं, खूप जास्त कडक पाणी घ्यायचं नाही, कारण त्याने काय होतं आपली स्किन जी आहे ते भाजून निघते आणि आणखी स्किन आपली खराब होते. आणि केसांना पण ना जास्त कडक पाणी घ्यायचं नाही, थोडंसं कोमट घ्या, थंडी आहे तर. नाही तर एकदम कडक जे गरम पाणी ना ते अजिबात घ्यायचं नाही. आता 1 तास मी असंच ठेवल आणि त्यानंतर मग केस धुवून काढणार आहे. आणि बघा हे जे ऑइल आहे केसांचं हे मी बनवलेलं आहे. याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पण ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, कसं बनवायचं काय बनवायचं ते. तसे एका बॉटलमध्ये भरायचं आणि आपल्या केसांना छान लावून घ्यायचं. ते कसं लावायचं मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर बघा ही बॉटल जी भेटते कुठेही भेटते किंवा हाताने लावलं तरीही चालतं आणि खूप फायदेशीर आहे ही बॉटल. मला खूप म्हणजे खूप फायदेशीर झाली. तर पुन्हा एकदा जे आहे तिथं मी केसांचा गुत्ता जो होता तो काढून घेते आणि प्लास्टिकच्या कंगव्यापेक्षा जर लाकडी कंग असेल ना तर अप्रतिम. आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण पिलून ना कुठं ठेवलं मला सापडत नव्हता त्यामुळे. आणि बघा असं केसांमधला गुत्ता काढून घ्यायचा आणि पूर्ण केसांना जे आहे ना आतमध्ये आपल्या स्कॅल्पपर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या बॉटलनी तर पोहोचतंच ऑलरेडी, तेल व्यवस्थित लागलं जातं आपल्या बोटांनी जेवढं लागत नाही तर, कारण जे त्याला जे झाकण आहे ना ते बरोबर व्यवस्थित त्याचे जे स्पूनसारखे पुढं दात आहेत ना ते बरोबर आपल्या केसांमध्ये आतमध्ये जातात आणि तेल जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित छान लागलं जातं. बघा आता मी तेल लावून घेतलं आणि 5 मिनटं छान मसाज करायचा, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं आणि आपले केस पण एकदम मजबूत स्ट्रॉंग होतात. डोक्यामध्ये खाज वगैरे काहीही येत नाही आणि केसही छान वाढतात. कोंडा वगैरे पण नाहीसं होतो. कोरडे जे केस झालेले असतात ते सॉफ्ट आणि मऊ होतात. तुम्हाला कंडिशनर करायची पण गरज पडणार नाही जर तुम्ही हे जे टिप्स आहेत ते फॉलो केले किंवा फक्त हे तेल जरी रात्री लावलं दुसऱ्या दिवशी जर केस धुवून काढले ना तरी पण खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला कंडिशनरची काही गरज पडणार नाही किंवा तुम्ही कोरपड जरी लावली ना केस धुण्याआधी त्यातलं ॲलोवेरा जेल काढून तर तेही खूप फायदेशीर ठरतं. अजिबात आपले केस आहे ना तर अजिबात केस गळत नाही, काहीच नाही आणि केस मस्त छान लॉंगही होतात, काळे पण होतात आणि सॉफ्ट सिल्की होतात. तर मस्त हे ऑइल बघा मी लावून घेतलेलं आहे आणि आता केस विसरून ना तर मस्त वेणी घालून घेणार आहे. मोकळे अजिबात नाही सोडणार, तशीच बांधून ठेवणार आहे. वेणी घातली ना तर व्यवस्थित राहतात, गुत्ता वगैरे पण काही होत नाही. तर बघा आता इथं मी वेणी घालून घेते आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जरी काही शक्य झालं नाही दही लावायला की जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर हे तेल बनवून ठेवलं ना तर थोडंसं उन्हात ठेवायचं, म्हणजे ते छान राहतं आणि स्मेल वगैरे काही येत नाही. तर तेल लावून घेतलं आणि आता मस्त वेणी घालून मी आता झोपून घेणार आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला सकाळी केस धुतल्यानंतर दाखवेल. तर मस्त सकाळी सगळे काही कामं आवरले आणि केस बघा छान धुवून काढलेले आहे. आणि इथं आता थोडंसं ऊन येतं, म्हटलं जायला थोडंसं उन्हामध्ये उभं राहूया, कारण सकाळी तर जायला काही कोवळ्या उन्हामध्ये तेवढं वेळ भेटत नाही. सकाळची घरची कामं त्यामध्ये आपला वेळ भरपूर जातो. स्वयंपाक, भांडे, धुणे, त्यानंतर फरची, पोछा त्यामध्येच जातो. त्यानंतर मग मी इथं थोडंसं उन्हात उभं राहून केसांमधला गुत्ता काढत होते आणि केसही थोडेसे सुकतील म्हटलं. आणि मस्त छान ऊनही भेटतंय, थंडी पण भरपूर आहे आणि केस पण सुकतील म्हणून थोडंसं बाहेर येऊन, नाही तर मी बाहेर शक्यतो नाही विंचरत, घरामध्येच विंचरते केस. तर बघा मस्त छान सॉफ्ट आणि सिल्की झालेले आहे. कंडिशनर वगैरे काही लावलेलं नाही आहे मी, फक्त आपला सोडाचा शॅम्पू टाकून धुवून काढलेला आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते घरात गेल्यानंतर. बघा केस किती छान होतात. तर ह्या साऱ्या ज्या टिप्स आहे ना तर ह्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा. आणि दुसरं म्हणजे शॅम्पू घेताना हातावर घेऊन डायरेक्ट डोक्यामध्ये नाही लावायचा. एकदम मगमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये शॅम्पू टाकायचं, मिक्स करायचं आणि त्यानंतरच केसांना लावायचं. डायरेक्ट हातावर घेऊन नाही लावायचा कधीच शॅम्पू. आणि दुसरं म्हणजे खूप जे असतं ना तर एकदम गरम पाणी, कडकडीत पाणी नाही घ्यायचं, थोडंसं कोमट पाणी घ्यायचं केस धुवायला, आंघोळीलाही, कारण आपली स्किन पण त्या गरम पाण्यामुळे भाजून निघते, लूज पडते त्यामुळे. तर बघा आता मी सर्व काही जे होतं केसांमधला गुत्ता वगैरे काढून घेतलेला आहे आणि जरा जास्तच तेल लावलं गेलं होतं त्यामुळे आता बघा आंघोळ केलं तरी पूर्णपणे नाही निघालं आहे. पण हे तेल खूप इफेक्टिव्ह आहे केस गळणं ना. खरंच तुम्ही जर 1 महिनाभर यूज केलं ना तर पूर्ण केस गळायचे बंद होतात आणि केस छान वाढतातही. बघा माझं एकही केस निघालेलं नाही आहे, आजच की एवढा इफेक्ट होतो. आणि आपण बाहेरून केसांची जेवढी काळजी घेऊ ना तर तेवढीच आपल्याला खाण्यापिण्यावर पण लक्ष द्यावंच लागतं. तर इथं सध्या आता आवळ्याचा सीझन आहे, तर आवळा आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी, केसांसाठी खूप फायदेशीर असतो. तर इथं मी आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे, तर त्यातलंच आता मी 2-3 आवळे आम्हाला खाण्यासाठी काढते. तर हे पण आपल्या रुटीनमध्ये पाहिजे की ज्या हेल्दी गोष्टी आहे ना त्या गेल्या पाहिजे आपल्या पोटामध्ये, तेव्हाच आपलं बाकीचं स्किन झालं, केस झाले ते छान राहतात. नाही तर मग तुम्ही बाहेरून कितीही काहीही क्रीम, औषध, पाणी काही लावा, तेल लावा तरी पण काही होत नाही. त्यामुळे जेवणावर पण लक्ष द्यायला पाहिजे आणि जेवणामध्ये मस्त काहीतरी प्रोटीनयुक्त मस्त छान जेवण पाहिजे. तिथं मी लिंबाचं लोणचं, त्यानंतर आवळ्याचा जो जाम,
आणि मस्त भरीत भाकरी केलेली होती. त्यानंतर फ्रूट पण खायला पाहिजे. तर नक्की ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला काय रिझल्ट भेटतो तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आजचा तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.